धन्यवाद. या ठिकाणी थोड्या खुर्च्या पुढे घ्या, घ्या पुढे खुर्च्या, घ्या पुढे घ्या. धन्यवाद धन्यवाद. यानंतर संघर्ष योद्धे मनोज दादा एक खुर्ची द्यावर वरती, एक खुर्ची घेऊन लवकर विकी भाई जोडून देता. माननीय संघर्ष योद्धे, हॅलो, सगळ्यांना विनंती स्टेजवरती कोणी थांबू नका. सगळ्यांना विनंती, सगळेजण, मी पण खाली येणार आहे, सगळेजण खाली करा जरा, सगळेजण कोणी थांबू नका. चला चला चला, ए दादा चला सगळेजण खाली, चला सगळेजण खाली, मागच्या कोपऱ्यातले पण सगळेजण खाली करा. ए दादा चल कॅमेरावर, चला समोरून फोटो घे, चला खाली, चला चला सगळेजण. अरे तुम्हाला बोलतो मी, चला चला खाली, चला इकडचे पण ते, चला सगळेजण आता, चला खाली, चला सगळेजण खाली. प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचा अगोदर आपण म्हटलं होतं दादांचा सन्मान करायचा, पण दादांनी सांगितलं की गुरूंचा सन्मान अगोदर होईल. धाकटी पंढरी नारायणगड संस्थानचे महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचं स्वागत स्वतः अशा परिस्थितीत स्वतः संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील हे पूजनीय बाबांचा या ठिकाणी हार घालून या ठिकाणी स्वागत करतील. आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी गुरुवर्य महंत बेंगडे महाराज आणि नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज यांना मी विनंती करतो, आपण संघर्ष होते मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी पुढे यावं. श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी आणि गुरुवर्य संभाजी महाराज तसेच गुरुवर्य महंत प्रेममूर्ती शिवाजी बाबा आणि पंकज स्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे या ठिकाणी स्वागत करतात. आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी गुरुवर्य मेंगडे महाराजांचं स्वागत गुरुवर्य संभाजी महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गुरुवर्य मेंगडे महाराजांचं या ठिकाणी स्वागत होईल. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून मेंगडे
बाबांचं स्वागत या मंचावर करायचे. संस्थांच्या वतीनं गडाचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज, गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज आणि संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो. प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज पूजनीय बाबांना मी अशी विनंती करतो, या पारंपरिक दसरा मेळ्याच्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांनी बाबांचं स्वागत. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडो ध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतो नो हरिः. या शुभ मंगल प्रसंगी या दसरा मेळाव्यामध्ये नगद नारायणगडावर संघर्ष योद्धा मनोज दादा पाटलावर असलेल्या भावना एवढा विराट समाज मी प्रतिज्ञा करतो नगद नारायणाला भगवंताला तुळजा भवानी आई मातेला नमन करतो की माझ्या राजाचा अंतःकरणातलं दुःख हे लगेच नाहीसं करावं आणि या समाजाचा पोशिंदा असणारा सुदृढ असावा, त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत व्हावी ही तुळजा मातेला नगद नारायणाला भगवंताला साकडं घालतो. आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या गडावर प्रेम करणारा संघर्ष योद्धा मनोज दादावर प्रेम करणारा एवढा अनोट गर्दी या दसरा मेळाव्यासाठी उलथलेली आहे. या ठिकाणी प्रतिकूल वातावरण आहे. आमच्या पाटलाने आम्हाला सांगितलं यावर्षी साध्या पद्धतीमध्ये दसरा मेळावा साजरा करायचा, कारण शेतकरी अडचणीत आहे, पूरग्रस्त अडचणींमध्ये आहे आणि म्हणून यामध्ये एवढी अडचण असताना सुद्धा जरांगे पाटलावर टाकलेला विश्वास या समाजाने तरुण बांधवांनी एवढी मोठी अशी गर्दी झालेली आहे. आणि म्हणून या दसरा मेळाव्याला एक मुहूर्त आहे. आपल्या अंतःकरणाचे विकार नाहीसे करायचे, दुर्बुद्धी नाहीशी करायची, अहंकार नाहीसा करायचा आणि अहंकार रूपी रावणाला जाळायचंय पेटायचंय. आता पेटणार आहे. नारायणगडावर आव्हान करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे. ओबीसी समाज असो, मराठी बांधव असो, एकमेकाशी सौजन्याने राहा, एकमेकावर प्रेम करा. आपल्याला एका बांधाला नांदायचंय, एका घरात नांदायचंय आणि म्हणून या नारायणगडावर हाच दसरा मेळावा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय, विचाराचं सोनं लुटायचंय. आणि आमच्या संघर्ष योद्धा जरांगे पाटलाला जनता जनार्दनाचा आशीर्वाद नक्कीच मिळावा की आमच्या राजाची प्रकृती ठणठणीत व्हावी. या शुभ संकल्पाबरोबर दोन शब्दाला पूर्ण विराम. धन्यवाद बाबा, धन्यवाद. महाराजांचे आशीर्वाद आणि गडाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. दादांनी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा, पण दादा समाज तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. रात्री टीव्ही वरती बातमी आली आणि हा सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला. जोरदार टाळ्या वाजवून आपला जनता आपल्यासाठी लढतोय ना. मराठ्यांचा स्वाभिमान संघर्ष योद्धे माननीय मनोज दादा जरांगे पाटलांचं प्रचंड प्रेमातून आपण स्वागत करायचंय.
आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही, असं हे आई आणि लेकराचं नातं तयार झालेलं आहे. म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील, दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी 1000 शब्द आहेत. आणि दादांनी आपल्याला जिकडे बोट दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय. आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्ष उदय मनोज दादा जरांगे पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो, आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळे. व्यासपीठावरच्या खाली वा सगळे मागचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेमवंती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या पवित्र नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय, सामाजिक, शेतकरी सर्व माझ्या बांधवांना महाराजा जय शिवराय. आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा जय शिवराय. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावरही त्रास होतो बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना आहे, शरीरात लय त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, आठवत असलीत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती
शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला, कारण मी त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. माग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आत्ता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकराबाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी, GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहील नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी नाटक केलं नाही, मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. एक गोष्ट करी, एखाद्या वेळेस 1-2 पावलं मागं पुढं सरकवलं असं, एखाद्या अर्धी चूक झाली पण असं, पण मला दिसत होतं समाज लय तडफडतोय. लेकीवाळी पोराबाळ जर मोठे करायचे असले तर शेतीबरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं आहे. आणि रात्रंदिवस तुटून पडलो. माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती, त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू नये. त्याने केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात एकदा या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत. कधी शांत बसलो नाही, पूर्ण आयुष्य जिजवलं. आता मला काय वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा, इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्याचे म्हणून मिळू देत नव्हतं. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी पितुरांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही फितुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळलं.
आमच्यासोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काही देता नाही आलं. एक सांगू का? 45 वर्षाची लढाई, जे काहीच करता नाही आलं याला. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले. याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठी आरक्षण घातलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटियरचा 4 घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅझेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटवून घ्यायचा, पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकर बाळ नाही मोठे करायचे. आपले लेकर बाळ आपल्याला मोठे करायला. जे मिळालंय ना ते पण खूप मिळालंय. गावाची गावं निघायला लागली, राहिलेले निघतील. समाधानी राजा, उताळ वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायना. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीनं जाऊन डावट टाकून सगळ्यांच्या मुटक्यावर पाय दिलेत. थोडं हुशारीने चाला. खाताना विचार करा, गरम आहे का गार झाला नको. बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही. नुसतं आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं, टंगळ मंगळ बंद करायची, बावचाळेवणी वागायचं बंद करायचं, लई समाज पुढं न्यायचा. एक शब्द सांगतो तेव्हा आज पक्का घेऊन जायचा इथं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनला, कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहू दे. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला, तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात दिलेला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो,
जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनावं. प्रशासनात एवढी ताकद आहे. दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं. दादा त्याला प्रशासनाकडून हात जोडून उभा राहावं लागतं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागतं. गुंडा असला तरी राहावं लागतं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनला त्याला प्रशासन म्हणायचं. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनला, कसलाही दादा तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी ही आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा, नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरगं, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठ्याल्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरगं पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेकायला तुमचं? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बरं का पोरावं, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना, राईट फुटात ठोकी द्यायची. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपले घालतात दारात येणे. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू गो? सांगतो तुम्हाला चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया माया जायना आणखी. तुमच्या डोक्यात किडे पडलेत, किडे. तुमच्या डोक्यातली दया माया जायना आणखी. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही व्हायना, पण मरोज तर त्याला झटका दाखी जायचा, मरोज तर. त्याला म्हणायचं जातवार जातवान मराठ्यांची अस्सल अवलाद. त्याला वाटलं पाहिजे संगत हिंडत माय झालं. पण इतके माया जवळचे लोक फोडून येणे मला पाळलं कसं? तुम्हाला कडवट बनावं लागन. एक उदाहरण म्हणून सांगतो बाबा, मी बंद करतो थोड्या वेळात. आता बोलू का?
शेतकऱ्याचं राहिलं आणखीन नारायणगड देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो, कारण सांगतो. मला इथं ते विषय नाही बोलायचे, पण उगा थोडी चुणूक सांगतो, विसरायचं का नाही. हे काय करते, निवडणुकीच्या आधी थोडा आपल्याला डवची देतो आणि डवचेलं की मी तिकडून उत्तर देतो आणि मी उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप्प बसतो. त्याचा अर्थ समजून घ्या, भेले नका म्हणू त्याला, नीट काय बोलतोय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलते, जसा की गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकड, ज्या भिकार अवलादी गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप्प बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटंच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडलेले डोक्यातले जाळून टाका, देणठो जरा काय. बर, आता मी सांगितलं मग त्याला उत्तर, आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते, त्यांच्या घरात राहतो का म्हणजे लगेच ते दुसरा अर्थ काढतात, तसा अर्थ नाही. मा तसा अर्थ नाही, अर्थ नीट समजून घ्या. मी गडावर येईल, अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता. खरे हराम करो तुम्ही आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या सगळं कामं करते. त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहे? हे मराठ्याच्या पायदाशी हो, तुमची खास पायदाशी आहे ना तुमची. तर तुमच्या पोराला, तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार झकमाऱ्या? अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले. तो जातीला घाण बोललं गेलं, घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमच्या अवलाद जर मराठीची असली ना आता, तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय, गुलाम. मग आपली जर गुलामीचे पैदाशे असं जर त्यांचं म्हणणं आहे, तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात, गेलं 10-5 रुपयाचं काम काढी लावीत. असं जातवान मिशा पिढीनाराची अवलाद हे कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? पायाच्या टून. आता त्यांनी काय सांगितलं? हे गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला, तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता?
त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीची. मग आता इंग्रज ह्यो तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली, तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यांनीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही, म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणणार नाही, म्हणायचं का असं म्हणलो. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला, पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर याच्या पुढं जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलाबीचं गॅजेट हे मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आला, तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? म्हणलो नाही. भेद भेद नसतो. शिकायचं नाही म्हणून गप्पे. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकळाल. माझाडलेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते, तिकडं बादशाह अकबर होता आणि त्याने लय ठोकलं दांडकीने तुम्हाला लुटपळून. निजामाच्या जंगला समजणारे बनलात, व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते बनलात. चला व्हा घरी. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही. अरे ग बाई लय बोलताय तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठीने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं होय 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करा आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट आहे का? आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलाबीचं. ते म्हणे गुलाबीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलाबीच होती, तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो. आता तेवढं काळजावर बांधलं होतं आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात ते सांगायला, ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते, हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप्प बसते. आपल्या लोकांना काय वाटतं माहिती का, जाऊ दे रे चुकलं असं काय होतं बोलताना, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाही. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायची. तवा ह्या आपल्या जाती नीट राहत्या, तवा आपले नीट वागायचे, तेव्हा हे हुजरेगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या सगळं नीट वागायला सुरू करते. कळालं ना? ते आपल्याशी आणि आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी. आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं, त्याचा अर्थ असा होता. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का म्हणून गपजारी बसले. ते आपल्या लोक मीडियात बोलते जाहीर आणि लोकात मध्ये चुकलं बरं काही इथून पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा 2 सांगितले, शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला ह्यो इथून पुढं जो बोल
त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा आहे महत्वाचा आहे, कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही. समजा माळ्याचा सगळा दोष आहे का? काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का? ते सगळ्या वाचायला जाऊनच अलीबाबा 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 अलीबाबा. त्याला म्हशीवाने थोडे दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो, थांबा तुम्ही मला नीट होऊन द्या रे, मी नीट व्हायना रे. शरीर मला साथ द्यायला नाही ते यांचा दुमता काढायला मेले पक्का. लावले का नाही 150 पावणे 200 कामाला लावले का नाही रे? नुसते तज्ञाला घेऊन बसत येत. याला काय झालं, त्याला काय झालं, ते कसं काय बसलं, हे कसं काय बसलं. कुळातच करून घेतले, बिगर कुळाचे करून घेतले, सगळं गॅजेटच करून लावलं. मग मराठीत आत गेले. आत नाही जातात का बाहेर तरी कवर होतो होय ना बाहेर तो. आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलन त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा. इथून पुढं एक देण्यात घ्यायचा घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला ते काय करताय चाभऱ्यापणा, हे आत्ताशी आपल्या डोक्यात आले. आमच्या ओबीसीवर अन्याय होतो, मग आपण सगळ्या ओबीसीवर बोलवतो की नाही? ओबीसीवर अन्याय नाही, याची लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोनच धरून मागायला जायचं. ओबीसी इथून पुढं बोलायचं नाही. समजा उदाहरणार्थ इथून पुढं, आता इथून पुढं लक्षात ठेवा, समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ. बाकीच्या नेत्याने काही, बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं? उगाच उगाच सगळ्यांची गिरतो आपण. छगन भुजबळ आणि त्याच्या लाभार्थी माळी तेवढीच जा, बाकीच्या माळी आपली. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय? धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, सगळ्या धनगराचा संबंध नाही. ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही. त्यामुळे इथून पुढं जो जातीचा बोला ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा, आता ओबीसीत तोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार काय जे असते, धोबी परी नावी जेवढे त्या लवकरच उगाच गव्हासाठी केले राखडच कामी नाही. आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेते, ही एक लक्षात ठेवा. एक आता चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही